बघायचं सामना सुपर ओव्हर मध्ये देखील होऊ शकतो. सामना 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक चुकीचा फटका सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकते. यावेळी मात्र गोलंदाजांना बघायचं एखादा चौकार षटकार या सामन्यात सापट संघाला विजयाच्या समीप आणून सोडणे मैदानावरती. शेवटचा सामना मगाशी म्हटलं होतं की सामना थरार पाहायला मिळणार, पूर्ण पैसा बसून याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड त्याच्या स्पर्धेतील ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न, मोठा धक्कामधील फलंदाज बाद. अनबिलिव्हबल विकेट मध्ये निल्सन मडवीज वॉकिंग बॅक. अजून एक मोठा धक्का. 7 चेंडू 7 धावांची गरज. आता 5 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा थरार क्रिकेटचा. क्या बात है, क्या बात है. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा, किती चांगलं सेलिब्रेशन आहे. आणि आमचे अजित देखील तिथे, इंजिनियर आमचे ते देखील आहेत तिथे, ते देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी तिथे गेलेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्वागत आहे अजित तुमचं देखील. अँड ॲज अ इंजिनियर आहेत ते. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय आणि या स्पर्धेमध्ये फायनलच्या दिवशी कोणता संघ खेळण्यासाठी येईल, जो संघ हरेल ना तो रात्रभर झोपणार नाहीये, त्याला पराभव जिवारी लागेल. कारण ही स्पर्धा सोडणं, या स्पर्धेमध्ये हरणं म्हणजे फार मोठा तुमचा मी म्हणेन पराजय असतो. कारण तुम्ही मनाने हारता एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. जेव्हा हारता तेव्हा 5 चेंडू 7 धावा. चांगला फटका, फिनिश करण्याचा प्रयत्न, नाही जमलं, फलंदाज बाद. अजून एक धक्का. मी मगाशी म्हटलं होतं की जपून जपून चालले, पुढे धोका आहे. येणारे चेंडू 4 आणि 7 धावांची गरज. पंचांचा इशारा झालाय चेक करायचे बिमरसाठी. बघायचंय धोका टळला की नाहीये, बघायचंय बघायचंय. तिसऱ्या पंचानं रेफर केलं. आता तिसऱ्या पंचानं रेफर केलं. अनबिलिव्हबल क्रिकेट. जेव्हा निल्सन मडवी मैदानात होता असं वाटतं की सामना एकतर्फी जिंकेल. फेट डिलिव्हरी, फलंदाज बाद. 5 चेंडू आणि गरज आहे मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज. सामना टर्न होतोय. गुड बॉलिंग, कौतुक करेन मी गोलंदाजाचं. ही इज ऑन हॅट्रिक. दोन फटके तिथे मारले. दोन्ही फटक्यांपैकी एक फटका जरी क्लिअर झाला असता तरी हा सामना तुम्ही जिंकू शकला असता. सापाड संघ पिंटू शेट टेन्शन मध्ये, लगेच पिंटू शेट टेन्शन मध्ये. त्यांना दाखवलं जातं स्क्रीनवरती. मगाशी नाचत होते, आता टेन्शन मध्ये. मगाशी बीपी हाय होता, आता डायरेक्ट लो झालाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जो हुकला तो संपला. क्रिकेटचा खेळ मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि 7 धावांची गरज. सामना संपला नाहीये. थरार नाट्य सामन्यामध्ये सामना कधी कोणाच्या बाजूला झुकू शकतोय. गुड बॉलिंग, स्ट्रॉंग अपील. पंचानं सांगितलंय इट्स वाईट साठी. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. चेक करायचंय, पंचांचा कॉल आहे. तर अपील स्ट्रॉंग झालंय. अपील केलं जाते जेव्हा असे चेंडू तुम्हाला वाईट साठी अपील करायचं असतं पंचांना, तेव्हा असे अपील केले जातात. फेर डिलिव्हरी. चला 3 चेंडू आणि 7 धावा. सामना स्पीडअप करा. यस, फेर डिलिव्हरी समोर समोर आहे. यस, पण पंचानं रिस्क घेतली नाहीये. हेच तर पंच विक्रम सर, आमचे उले सर आणि आमचे शेट्टी सर यांची ओळख राहिलेली आहे. 3 चेंडू 7 धावा. आता मात्र टेन्शन वाढलंय. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, सामना बघू नका. खिशामध्ये गोळी असेल ती खा आणि गुपचूप शांत बसा, कारण बीपी तुमचा हाय होऊ शकतोय. मगाशी डकआउटमध्ये किती वातावरण होतं आनंदाचं, आता ते वातावरण पुन्हा बदललंय. हा क्रिकेट आहे. जेवढ्या लवकर राजकारण बदलतं ना, तेवढ्या लवकर क्रिकेट बदलते. सध्या जेवढ्या लवकर सरडा रंग बदलत नाहीये, तेवढ्या लवकर क्रिकेट रंग बदलवत असतो. येणारे चेंडू 3 आणि गरज 7 धावांची. वाटतं बॉलिंग. मुकेश गायकरचे मी कौतुक करेन. जर मुकेशला सामना जिंकून दिला तर आम्ही मुकेशला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवू, लगेचच ठरवू आम्ही. तर काय गोलंदाजी करतो मैदानावरती. 3 चेंडू 7 धावा. त्याने केलाय सामना. शॉट बघा, इम्प्रेशन दाखवलंय. आणि सीमा पलीकडं अटॅकिंग क्रिकेट चौकारासाठी. व्हॉट अ मॅच. डीज आहे.
3 धाबांची गरज. 2 चेंडू 3 धाबा, माफ करा, कारण 3-7चं समीकरण होतं. आता समीकरण 2 चेंडू 3 धाबांची गरज. येणारा चेंडू डॉट गेला तर खरी मजा येईल. मग ते येणाऱ्या चेंडू सिंगल डबल आले तरी देखील मजा येईल. मग ते येणाऱ्या चेंडू चौकार षटकार आला तर सामना फिनिश केला जाईल. जर येणाऱ्या चेंडू विकेट आली तर अजून एक तीर्मान होईल. 2 चेंडू 3 धाबा. खटक्याला चेंडूचा पाठलाग करत असताना मिळेल ते एकच अभेकाला रिस्की सिंगल पूर्ण केले. आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची. काय झालं तर सुपर ओव्हर. मी मगाशी म्हटलं होतं की आज रजनीमध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळालं नाहीये, कदाचित सुपर ओव्हर पाहायला मिळेल. खरोखरच विनंती करतोय, ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, हृदयविकारचा त्रास आहे, त्यांना सामना बघू नका. प्रेशर प्रचंड येईल आणि त्यामुळे सामना बघू नका. 1 चेंडू 2 धाबा. डोळे बंद करा, वरती बघा, देवाला प्रार्थना करा की सामना जिंकू दे. मात्र सामना कोण जिंकणार? जे प्रेक्षक बसले होते ते मात्र उभे राहिले आहेत. जे उभे होते ते अंगठ्यावरती उभे राहिले आहेत, कारण सामना तसा झालाय. याला म्हणतात पैसा बसत सामना. मेंदूला डोक्याला सुन्न करा सामना. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये डोक्याला मुंगी आणणारा सामना, अंगावरती शारा निर्माण करणारा सामना, श्वास रोखणारा सामना. थरार क्रिकेटचा रंगतोय आणि क्वालिटी क्रिकेट दाखवलंय. व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा बसत सामना. 1 चेंडू गरज आहे 2 धाबांची. बघायचं सुपर ओव्हर पाहायला मिळणार की या स्पर्धेमध्ये मानवली संघ जिंकणार की सापाट संघ जिंकणार? कोण येणार फायनलच्या दिवशी खेळण्यासाठी? जो जिंकेल तो मात्र विजयाचा आनंद साजरा करणार. जो हरेल त्याला पराभव जिवारी लागेल आणि तो रात्री झोपू शकणार नाहीये, कारण स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. 1 चेंडू 2 धाबा. प्रेक्षकांना विनंती, टाळ्यांच्या गडगडात स्वागत करूया शेवटच्या चेंडूचं. कोणी हारो कोणी जिंको, इथे विजय क्रिकेटचा, विजय या स्पर्धेचा. आणि अशा रीतीनं कॅचेटचा कॉल नाहीये आणि अशा रीतीनं संघ सामना जिंकतोय. मानवली सापाट संघ जिंकतोय मानवली संघाला पराभूत करून आणि हा सामना जिंकलाय. निल्सन मडवी खुश आहेत, पिंटू शेट खुश आहेत. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा, जबरदस्त सेलिब्रेशन. आणि अशा रीतीनं सापाट संघ विजयी. डीजे डीजे थांबा. पिचवरती कोणी नक्की थांबायचं नाहीये. सापाट संघ पिचवरती नको प्लीज, विनंती आहे तुम्हाला आयोजकांची. मजा आली सामन्यामध्ये. मानवली संघ तुम्ही हारला नाहीयेत. असे सामने कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही. इथे जिंकलाय तो आमचा धानिवली चषक, इथे जिंकला आदर्श चषक, इथे विजय झाला धानिवली गावाचा, विजय इथे झाला क्रिकेटचा. आणि असे सामने कोणी हारत किंवा जिंकत नसतो. मजा आली सामन्यामध्ये. चला, पंचांचं देखील मनापासून आभार. आमचे सर्व कॉमेंटेटर्स, विनोद सर, बाबूशाह आमचे, विक्रम सर, त्यानंतर भुयाल सर आमचे, त्यानंतर आमचे शेट्टी सर, सर्वांचं 10 क्रिक तुमचं देखील आभार. निल्सन मडवी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.